नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण एक दिवाणी विषय घेऊन येतोय की प्रतिदावा हा कधी दाखल करावा लागतो आणि प्रतिदावा दाखल करण्याची काही मुदत आहे का, हा दिवाणी स्वरूपाचा विषय आहे। आपल्याला माहित आहे की एखादी व्यक्ती आपल्या विरुद्ध दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करते। त्यामध्ये वाटपाचे दावे असतात, मनाईचे दावे असतात, मिळकतीच्या मालकी हक्काबद्दलचे वाद असतात, कब्जाबद्दलचे वाद असतात। आणि जेव्हा अशा प्रकारच्या एखाद्या मिळकतीबाबत माननीय दिवाणी न्यायालयामध्ये वाद दाखल केला जातो आणि आपण उदाहरणासाठी एक मिळकत घेऊया, ज्या मिळकतीबद्दल वादीने दावा दाखल केलेला आहे की तो त्या मिळकतीचा मालक आहे, तो त्या मिळकतीचा कब्जे वहिवाटदार आहे आणि त्यामुळं आपण त्या वादीच्या मिळकतीला हरकत अडथळा करू नये, ती मिळकत त्या वादीला वहिवाटण्यासाठी आपण हरकत अडथळा करू नये, हे उदाहरणासाठी आपण हा दावा घेतला। तर जेव्हा अशा प्रकारचा दावा दाखल केला जातो तर त्या दाव्याची नोटीस जी आहे ती प्रतिवादीला काढली जाते। प्रतिवादी वकिलामार्फत मेहरबान कोर्टामध्ये हजर होतात आणि त्या दाव्याला आपलं म्हणणं जे आहे ते सादर करतात। आता त्या प्रतिवादीचं म्हणणं असं असतं की या मिळकतीमध्ये वादीचा काहीही हक्क नाही, वादीचा काही संबंध नाही आणि ती मिळकत माझ्या मालकी वा कब्जे वहिवाटीची आहे, त्यामध्ये माझा हक्क आहे आणि हा वादी खोटं बोलत आहे। म्हणजे मालकी हक्काबद्दल जर वाद असेल आणि आपल्याला जर आपण मालक आहे हे सिद्ध करायचं असेल, आपण मालक आहे हे आपल्याला ठरवून घ्यायचं असेल, आपला कब्जा आहे आणि त्याला प्रतिवादीने हरकत अडथळा करू नये, त्या वादीने हरकत अडथळा करू नये ज्यांनी दावा दाखल केला आहे, असं करायचं असेल तर बऱ्याच वेळा असा प्रश्न मनामध्ये येतो की आपल्याला दुसरा दावा करावा लागेल। जसा त्यांनी एक दावा दाखल केला तसा आपल्याला पण दुसरा एखादा दावा दाखल करावा लागेल का, तर असं काही करण्याची गरज नाही। वादीने जो दावा दाखल केलेला आहे त्या दाव्यामध्ये त्या वादीच्या दाव्याला आपण आपली कैफियत, ज्याला म्हणणंसुद्धा आपण म्हणूया साध्या भाषेमध्ये, तर ते देऊ शकतो, त्यामध्ये आपलं म्हणणं मांडू शकतो। परंतु जर आपल्याला आपले हक्क त्याच दाव्यामध्ये जर ठरवून घ्यायचे असतील तर आपण त्या वादीच्याच दाव्यामध्ये आपला प्रतिदावा जो आहे तो करू शकतो। प्रतिदावा याचा अर्थ असा होतो की तो प्रतिदावासुद्धा वादीच्या दाव्यासारखाच चालतो, म्हणजे अगदी वादीने त्यांचा दावा काढून घेतला किंवा वादीचा दावा चाललाच नाही तरीसुद्धा हा प्रतिदावा त्या दाव्यातला चालतो। तर ऑर्डर 6 रूल 17 आणि ऑर्डर 8 रूल 6A या दिवाणी प्रक्रिया संहितेतील ऑर्डरच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण निर्णय आहे। त्या केसचं नाव मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन। त्या केसमध्ये प्रश्न असा उपस्थित झालेला होता, बऱ्याच जणांचा असा समज आहे की जो आपला प्रतिदावा आहे, ज्याला इंग्रजीमध्ये काउंटर क्लेम असे म्हटलं जातं, तर तो आपल्या कैफियत सोबत, म्हणजे दाव्याला जे आपण म्हणणं देणार आहे त्याच्यासोबतच दाखल केला पाहिजे। तर खरंच असं आहे का? आपला प्रतिदावा हा कैफियत दिल्यानंतर पुन्हासुद्धा आपण दाखल करू शकतो का, आणि तो किती दिवसामध्ये दाखल करू शकतो, तो त्या दाव्याच्या कोणत्या स्टेजला दाखल करू शकतो, याबद्दलचा उहापोह या निकालामध्ये केलेला आहे। जेव्हा ही केस गेलेली होती त्यावेळी रेशिओ याच्यामधला न्यायनिर्णय दिलेला आहे, तो रेशिओ सांगितलेला आहे। तो रेशिओ असा आहे की CPC ऑर्डर 6 रूल 17 ऑर्डर 8 रूल 6A काउंटर क्लेम कॅनॉट बी फाईल्ड आफ्टर फ्रेमिंग ऑफ इश्यूज। जेव्हा वादी दावा दाखल करतात, प्रतिवादी त्यांची कैफियत देतात म्हणजे म्हणणं देतात, त्यानंतरची स्टेज असते ते माननीय न्यायालय हे त्या केसमध्ये इश्यूज म्हणजे मुद्दे जे आहेत ते तयार करतात, फ्रेम करतात, मुद्दे काढतात। मुद्दे काय असतात की कोणता मुद्दा कोणी सिद्ध करायचा आणि जो व्यक्ती जी गोष्ट बोलतो त्यांनी ती गोष्ट सिद्ध केली पाहिजे अशी कायद्याची मान्यता आहे। म्हणजे समजा मी असा दावा घेऊन आलो की मी या मिळकतीचा मालक कब्जे वहिवाटदार आहे असं ठरवून मिळावं, तर या केसमध्ये मुद्दा असा निघू शकतो की वेदर प्लेंटिफ प्रूव्ज दॅट ही इज द ओनर अँड पजेसर ऑफ द सूट प्रॉपर्टी, म्हणजे वादी त्या मिळकतीचा मालक व कब्जे वहिवाटदार आहे काय, अशा प्रकारचा हा मुद्दा असतो। तर हे मुद्दे काढण्याच्या स्टेज जे आहे त्या स्टेजच्या अगोदर हा प्रतिदावा जो आहे तो करता येतो। काय म्हटलेलं आहे या केसमध्ये की काउंटर क्लेम कॅनॉट बी फाईल्ड आफ्टर फ्रेमिंग ऑफ द इश्यूज। मेहरबान कोर्टाने एकदा न्यायालयामध्ये दोन्ही वादीच्या दाव्यानंतर प्रतिवादीची कैफियत आल्यानंतर, म्हणणं आल्यानंतर मुद्दे काढले, तर ते मुद्दे काढल्याच्या नंतर जे आहे, मुद्दे काढल्यानंतर मात्र प्रतिवादीला त्यांचा प्रतिदावा जो आहे तो दाखल करता येणार नाही। याचा अर्थ काय आहे की समजा दावा दाखल केला
त्याची नोटीस प्रतिवादीला आली, प्रतिवादी मेहरबान कोर्टामध्ये हजर झाले, प्रतिवादीने त्यांची कैफियत मुदतीमध्ये दिली 30 दिवसामध्ये, जी मुदत 90 दिवसापर्यंत वाढू शकते, किंवा विना कैफियत चौकशीचा आदेश झाला प्रतिवादी विरुद्ध आणि प्रतिवादीने अर्जासोबत कैफियत दिली, जी मेहरबान कोर्टाने स्वीकारली, परंतु त्या केसमध्ये अद्याप मुद्दे निघालेले नसतील, तर मुद्दे निघण्याच्या अगोदर आपण पुन्हा वेगळ्या स्वतंत्रपणे प्रतिदावा दाखल करू शकतो. म्हणजे प्रतिदावा हा कैफियत सोबतच दाखल केला पाहिजे असं कायद्याचं कोणतंही बंधन नाही, परंतु त्यामध्ये कंडिशन अशी टाकलेली आहे की मेहरबान कोर्टाने मुद्दे काढण्याच्या अगोदर आपण हा प्रतिदावा, ज्याला इंग्रजीमध्ये काउंटर क्लेम असं म्हटलं जातं, तो केला पाहिजे. केस इज फिक्स्ड फॉर रेब्युटल एव्हिडन्स आर्ग्युमेंट ऑल्दो ऑर्डर 8 रूल 6A डज नॉट पुट एन एम्बेर्गो ऑन फायलिंग काउंटर क्लेम आफ्टर फायलिंग ऑफ WS. म्हणजे काय की केस जी आहे ज्या स्टेजला काउंटर क्लेम दाखल केला होता ती केस पुराव्यासाठी नेमलेली होती. आणि म्हटलं की केस आहे या प्रकरणातील ती केस जी आहे ती चौकशीसाठी नेमलेली आहे, युक्तिवादासाठी नेमलेली आहे. आणि दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर 8 रूल 6A मध्ये जरी असा प्रतिदावा दाखल करण्यास कोणताही निर्बंध स्पेसिफिक दिलेला नसेल त्या ऑर्डरमध्ये, तरीसुद्धा त्या प्रतिदाव्याचं जे लिमिट आहे, बट द आउटर लिमिट ऑफ फायलिंग ऑफ द काउंटर क्लेम इज टिल द इश्यूज आर फ्रेम्ड. म्हणजे जरी त्या ऑर्डर रूलमध्ये स्पेसिफिक प्रतिदावा हा नेमका कधी दाखल करावा असं लिहिलेलं जरी नसेल, तरीसुद्धा या प्रतिवादींनी त्यांचा प्रतिदावा हा मेहरबान कोर्टाने मुद्दे काढण्याच्या पूर्वी प्रतिवादी कधीही दाखल करू शकतो. अगदी कैफियत दाखल केल्याच्या नंतर सुद्धा जो आहे तो दाखल करू शकतो की इवन अदरवाईज देर इज नो व्हॅलिड रिझन गिवन फॉर मूव्हिंग अन ॲप्लिकेशन ॲट सच अ बिलेटेड स्टेज, ॲप्लिकेशन डिसमिस्ड. हा प्रतिदावा दाखल करण्यास उशीर का झाला याचं कोणतंही सबळ कारणसुद्धा जे आहे त्या अर्जामध्ये दिलेलं नव्हतं. आणि मुद्दे काढल्याच्या नंतर, केस पुराव्याला नेमल्याच्या नंतर, केस युक्तिवादाला नेमल्याच्या नंतर जर अशा प्रकारे प्रतिदावा दाखल केलेला असेल तर तो कायद्याने बार आहे, तो कायद्याने चालत नाही, तो स्वीकारू नये, अशा प्रकारचा हा न्याय निर्णय आहे. तात्पर्य असं आहे की आपण वादीच्या दाव्याला कैफियत स्वतंत्रपणे देऊ शकतो, कैफियत सोबतच प्रतिदावा दिला पाहिजे असं बंधन नाही. आपण मेहरबान कोर्टाने मुद्दे काढण्याच्या पूर्वी कधीही आपला प्रतिदावा जो आहे तो देऊ शकतो, परंतु एकदा मेहरबान कोर्टाने जर मुद्दे काढले तर मात्र आपण पुन्हा आपला प्रतिदावा जो आहे तो दाखल करू शकत नाही. राकेश कुमार एलायस म्हणजे उर्फ राकेश सिंगला विरुद्ध सतीश कुमार आणि 2025चं हा न्याय निर्णय आहे. आणि हा जो न्याय निर्णय आहे हा पंजाब आणि हरियाणा या उच्च न्यायालयाचा हा न्याय निर्णय आहे. या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये हा उहापोह करण्यात आलेला आहे. आपल्याला जर माहिती आवडलेली असल्यास या माहितीला शेअर करा. आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर ही माहिती ऐकत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण बाजूचे बेल आयकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील. आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा, व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा.